भावाभावाचं नातं सहवासाचं त्यागाचं पण कधी कधी मत्सरांचंही होतं। 19 वर्षापूर्वी महाराष्ट्र हादरला होता जेव्हा एका भावानं दुसऱ्या भावावर गोळ्या झाडल्या आणि आज पुन्हा तीच जखम कोरली गेली आहे। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक वाद निर्माण झाले, अनेक घडामोडी घडल्या, पण आता जे सुरू आहे ते नक्कीच काहीतरी नवीन दिसतंय। होय, 19 वर्ष आधीचं रहस्य आता उलगडताना दिसतंय। प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या मरणाचे अनेक कारण समोर आणलेत। प्रकाश महाजन म्हणतात, प्रवीण महाजन आपल्या भावाला म्हणजेच प्रमोद महाजनांना पैशासाठी ब्लॅकमेल करत होता। अगदी इतकंच नाही तर हे ब्लॅकमेलिंग चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव ते आज घेत नाहीत, कारण ते म्हणतात की व्यक्ती ती अजून जिवंत आहे। म्हणजे खरंच प्रमोद महाजन यांची हत्या केवळ मत्सरातून नाही तर एका गुप्तकटातून झाली आहे का? सारंगी महाजन म्हणजे प्रवीण महाजन यांची पत्नी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत, पण प्रकाश महाजनांनी थेट प्रत्युत्तर दिले। नवऱ्याचं पाप झाकण्यासाठी प्रमोद महाजनांचं नाव घेतलं जातंय। घरातील वैयक्तिक लढाई आता राजकीय भूकंपाचं रूप घेते। महाजन कुटुंब पुन्हा विभक्त होतंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जुनं रहस्य पुन्हा डोकं वर काढतंय। आज आपण उलगडणार आहोत प्रमोद महाजनांची हत्या पैशासाठी झालेला गुन्हा की सत्तेसाठी रचलेला कट। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। 22 एप्रिल 2007 मुंबईतील वरळी भागातील सिव्हिल अपार्टमेंटचं शांत वातावरण अचानक बंदुकीच्या आवाजानं हादरतं। भाजपच्या सळसळता चेहरा प्रमोद महाजन गोळ्यांनी जखमी झालेले आहेत। गोळ्या झाडणारा कोण? त्याचाच धाकटा भाऊ प्रवीण महाजन। भावाभावातील वाद इतक्या टोकाला जाऊ शकतो हे कुणालाही पटत नाही। प्रवीणला अटक होते आणि काही वर्षात तुरुंगातच त्यांचाही मृत्यू होतो। प्रकरण संपल्यासारखं वाटलं, पण 19 वर्षांनंतर पुन्हा ती जखम कोरली गेली आहे, कारण प्रमोद महाजनांचे चुलत भाऊ प्रकाश महाजन यांनी दिलेला खुलासा आहे स्फोटक। प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, प्रवीण महाजन आपल्या भावाला ब्लॅकमेल करत होता आणि हे सगळं एका व्यक्तीच्या माध्यमातून चालत होतं। ती व्यक्ती आजही जिवंत आहे, पण मी तिचं नाव घेणार नाही। हे ऐकताच राजकीय वर्तुळ हललं, कारण आतापर्यंत सर्वांनी ही हत्या भावनिक रागातून झाल्याचं मानलं होतं। पण आता प्रश्न उभा राहतो, ही रागाची कथा होती की पैशांचं हव्यासासाठी? प्रकाश महाजन पुढे म्हणतात की प्रमोद महाजन यांनीच प्रवीणला रिलायन्स कंपनीत लाख रुपयांची नोकरी मिळवून दिली, पण तो नोकरीवर जात नव्हता। भावाभावाला केलेल्या मदतीच्या पावत्या ठेवत नाहीत, पण हेच लोक त्या मदतीचं उत्तर गोळ्यांनी दिलं। प्रकाशांच्या या वाक्यांनी लोकांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्यात। प्रमोद आणि प्रवीण यांच्यातील तणाव केवळ कौटुंबिकच नव्हता, तो स्वाभिमान, पैसा आणि ओळखीचा संघर्ष होता। मात्र आता प्रकाश महाजनांनी या कथेत एक नवं पात्र आणलंय। त्या माध्यम व्यक्तीचं गुप्त नाव, जी कदाचित दोघांच्या मध्ये होती। ते नाव घेतलेलं नाही, पण ते जिवंत असल्याचं सांगून त्यांनी वातावरणात संशयाची झूल तयार केली। आणि म्हणतात ना, जेव्हा जुनी राख पुन्हा ढवळली जाते तेव्हा त्यातून धूर निघतोच। या आरोपांवर बाजू मांडायला प्रवीण महाजनांची पत्नी सारंगी महाजन पुढे आल्या। त्यांनी प्रकाश महाजनांचे सर्व आरोप फेटाळले। हे सगळं राजकारण आहे, यात तथ्य नाही, असं त्यांनी ठामपणे म्हटलं। पण प्रकाश महाजन मात्र माघार घेणारे नव्हते। त्यांनी थेट प्रतिवाद केला। नवऱ्याचं पाप झाकण्यासाठी प्रमोद महाजनांबद्दल बोललं जातं। तुमच्या खाल्ल्या अन्नालाही जागा आहे। 4 पायाचे कुत्रे देखील खाल्ल्यावर जागतात, पण तुम्ही त्या पुढे गेलात। हे शब्द इतके धारदार होते की ते संपूर्ण देशभर ट्रेंड झाले। यानंतर प्रकाश महाजनांनी आणखी एक स्फोटक गोष्ट सांगितली। पंकजा मुंडे यांच्या तोंडचा घास त्यांनी घेतला, पण पंकजा काहीही बोलत नाही, हे तिचं मोठेपण आहे। त्यांनी हे वक्तव्य का केलं हे स्पष्ट झालं नाही, पण यामागे महाराष्ट्र भाजपमधील आतल्या संघर्षाची झलक दिसली। त्यानंतर त्यांनी एक औपचारिक इशारा सुद्धा दिला। आजपासून माझे आणि सारंगी महाजन यांचे सर्व संबंध संपले। मी जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही, असंही स्पष्ट केलं। या घोषणेनंतर महाजन घराण्यातील फूट स्पष्ट दिसली। एकेकाळी पक्ष आणि समाजात आदराने घेतलं जाणारं घर आता खुल्या मंचावर वाद घालतंय। पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की प्रकाश महाजनांचा आरोप फक्त भावनिक संतापाचा परिणाम आहे का, की ते काही नव्या पुराव्यांच्या आधारे बोलतायत? त्यांनी जेव्हा म्हटलं की त्या ब्लॅकमेलिंगचं माध्यम अजून जिवंत आहे, तेव्हा अनेकांचं लक्ष त्या अज्ञात व्यक्तीकडे गेलं, जे राजकीय विश्लेषक विचार करत आहेत। ती व्यक्ती कोण आहे? पक्षासंबंधित आहे का, की ती घरातील तिसरी बाजू आहे? प्रमोद महाजन हे त्या काळात भाजप संघटनेतील ब्रेन मानले जायचे।
त्यांनी तंत्रज्ञान, मीडिया आणि कॉर्पोरेट जगतात पक्षाला नवी जागा दिली होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे पक्षालाही धक्का बसला आणि महाजन घराणं तुटलं. राहुल महाजन आणि पूजा महाजन यांनी पुढे आयुष्यात स्वतःचा मार्ग शोधला, पण त्या घटनेने त्यांच्या आयुष्यावर कायमचा ठसा ठेवला. आता प्रकाश महाजनांचं वक्तव्य म्हणजे त्या जुन्या रहस्यांवर पडलेलं झाकण पुन्हा उचकल्यासारखंच आहे. ते म्हणतात, मी सर्व काही सांगू शकतो, पण आत्ताच वेळ आलेली नाही. ही ओळ लोकांना विचारात टाकते की कोणती योग्य वेळ बघत आहेत प्रकाश महाजन. कुठल्या धक्कादायक गोष्टी अजून समोर यायच्या बाकी आहेत. या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारणात नवीन उकळी आणली तर आहेच, तरी लोक पुन्हा विचार करतायत की प्रमोद महाजन यांचा मृत्यू हा एक भावाचा, मत्सराचा परिणाम होता का, किंवा मोठ्या आर्थिक फायद्यासाठी रचलेला कट. आज प्रकाश महाजनांच्या वक्तव्यानं एक चित्र पुन्हा जगासमोर आलंय, जिथं पैसा, प्रतिष्ठा, अहंकार यांचा सावलीत नातं संपलं. एकेकाळी देशाच्या सत्तेच्या केंद्रात असलेलं कुटुंब आता पुन्हा चर्चेच्या केंद्रात आलंय. पण यावेळी कारण प्रेम, आदर किंवा कामगिरी नाही, तर आरोप, अविश्वास आणि असहाय्य कटुता आहे. या सगळ्या प्रकरणातून एकच गोष्ट समजते, कधी कधी सर्वात मोठं शस्त्र गोळी नसतं, तर बोललेलं एक वाक्य असतं जे नात्याच्या 4 भिंती फोडतं. प्रकाश महाजनांचं वक्तव्य आज तसंच ठरलंय. ते फक्त इतिहास उघडत नाहीये, तर जिवंत असलेल्या आठवणींना डिवचताय. प्रमोद महाजनांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय, पण यावेळेस मुद्दा राजकारणाचा नाही, तर न्याय आणि सत्याचा आहे. आणि प्रश्न अजूनही तोच आहे, त्या गोळ्यांच्या मागे खरंच कुणाचा हात होता? कारण एक गोष्ट नक्की आहे, 18 एप्रिल 2006 रोजी प्रमोद महाजन गोळ्यांनी ठार झाले, पण त्यांचं रहस्य अजूनही मरण पावलेलं नाही. ह्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.